नमस्कार यूट्यूब फॅमिली. हा व्हिडिओ मी आज बनवत आहे. मी आता एक व्हिडिओ बघितला. ते व्हिडिओमध्ये फेट्यावाले बाबा आहे, तिकडल्याच भागातले असते, बीड जिल्हा या भागामधले असते. हां, तो व्हिडिओ बघितला मी. तर ह्या वर्षी मकर संक्रांत, आईला पिवळं वस्त्र आहे आईचं, आणि मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र आली. तर इथून मागच्या ज्या संक्रांती होत्या तर काय प्रथा होती, भाऊजाईनी नंदाला काय करायचं किंवा नंदानी भाऊजाईला काय द्यायचं घ्यायचं, किंवा आईने मुलीला जोडीव करायची. पण औंधाची संक्रांत ना अशी की सुनानी सासूला सोनं करायचं. कोणी? सुनानी. आता ज्या ठिकाणी सासूचं सुनाचं लय प्रेम आहे, लय दोघींचं जमातं पटातं, जीवाभावाच्या सासूना अशी सून नक्कीच त्या सासूला मग 1.5 लाख सोनं जाऊ द्या, 1 तोळा राहू द्या, अर्धा तोळा राहू द्या, निदान 2 महिने तर करीन. पण एखादी सून जशी करून आणली तशी आतापर्यंत जर डापरत असेल, 10-15 वर्षाच्या सासूला बोटं मुडीत असेल, एवढं पुरून चांगले नांदून कधी सासूरच न करून अशी सून करू शकते का? सासूला काय 30 दिवस बोटं मारणारी सून सासूला डाग करीन नाही? तर मला हा गण प्रश्न पडला, म्हणून मी तातडीने व्हिडिओ बनवला. तर बघा आपला व्हिडिओ, करा सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, फॉलो करा. जी सून सासूला बोटं मोडी ती दातकडे खाती, केव्हा सासूला सासू म्हणत नाही. जसं लग्न झाले तसं आपलं पोर घेऊन ती बाहेर उधळते, तसली सून सासूला डाग करीन होय? अहो डाग जाऊ द्या, चहाचा कप नाही. खोटं नाही बोलत. मी अन्न खाते, चपात्या तळलेल्या खाते. वा चपात्या तळल्यात, वा वा चपात्या तळल्यात. तुम्हाला सांगते हरभऱ्याची भाजी, तुम्हाला सांगते कोबी परतलाय रात्रीचं, करते नाश्ता. काय करा, खाल्लं तर ताकद येईन आपल्याला. मोठे सुना म्हणणाऱ्या वाट बघायचं सासू का मारते, तिचं डाग डागीन. बरं ठेवते मग फोन. हाय गमतीशीर बघा.